पुणे शहराच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या वर्षी 23व्या स्थानावर असणारे पुणे शहर 10व्या स्थानावर आलेले आहे। केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2005 मध्ये पुण्याने देशात 10वे स्थान पटकावले आहे। पुणे जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे। पावसाळा आणि वाढती आर्द्रता यामुळे रुग्णांमध्ये वाढ होतीये। जिल्ह्यात आतापर्यंत 265 रुग्ण आढळून आले, तसंच चिकनगुनियाचे 176 रुग्ण आढळून आलेले आहेत। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्यात आलेली आहे। या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकती आणि सूचनांवर 11 आणि 12 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। सुमारे 5000 हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत। तर निवडणुकीमध्ये विभागाने 32 नवीन गावांचा समावेश करत प्रभाग रचना जाहीर केल्यामुळे त्यावर विरोधकांकडून मोठा विरोध व्यक्त केला जातोय। गणेश विसर्जनादरम्यान पुण्यामध्ये 717 रुग्णांवर 108 रुग्णवाहिकेने प्रथमोपचार करण्यात आलेले आहेत। टिळक चौकात नियंत्रण कक्ष उभारून 3 बाईक अँब्युलन्सही तैनात करण्यात आल्या होत्या। पुण्यात जानेवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात पडणार आहे। स्पर्धेसाठी शहरातील 75 किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे। रस्त्यावरील चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग अशा सुधारणा केल्या जातील। पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेमध्ये 62% अधिक जमिनीची शेतकऱ्यांकडून संमती मिळालेली आहे। मुंजवडी गावामध्ये सुमारे 90% शेतकऱ्यांची संमती मिळाली आहे। नाशिकपेक्षा नवी मुंबई आणि ठाण्याच्या हवेची गुणवत्ता चांगली असल्याची माहिती अहवालातून मिळाली आहे। यंदा महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम राबवत जनजागृती केली होती, मात्र तरी देशातील शहरांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये नाशिकला स्थान मिळू शकलं नाहीये। नाशिक शहरावर 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळते। वातावरणातही सुखद गारवा अनुभवायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाचं वातावरण होतं, मात्र 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली। नाशिकमध्ये बनावट किल्ल्या वापरून दुचाकीची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून 4.25 लाखांच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या। नाशिक शहर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या काका पुतळ्याला अटक झालेली आहे। त्यांच्याकडून 3 लाखांच्या 9 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। 2 मिनिटं सर। आणि आता बातम्या छत्रपती संभाजीनगरमधून। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले। दरोड्यामध्ये चोरीला गेलेल्या 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 879.114 ग्रॅम सोनं शोधण्यात पोलिसांना यश आले। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांनी 552 आक्षेप नोंदवलेत। या आक्षेपांवर आज सुनावणी होणार आहे। पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिकेचा हिस्सा भरण्यासाठी 822 कोटींच्या कर्जाला शासनाने हमी दिलेली आहे। हडको मार्फत हे कर्ज मिळणार असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे।